उत्कृष्ट कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखलं जातं. 1960 ते 70च्या काळामध्ये त्यांच्या करिअरचा पीक पॉइंट होता, तेव्हा त्यांना प्रति शिवाजी म्हणून देखील ओळखलं गेलं होतं. त्यांचं बालपण हे पूर्ण कराड, सातारा, सांगली ह्या जिल्ह्यांमध्येच झालेलं आहे. लहानपणीच त्यांच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर त्यांची आई आणि काकांनी त्यांचं पालन पोषण, संगोपन आणि शिक्षण केलं. लहानपणीच त्यांना स्वातंत्र्याबद्दल ओढ होती. स्वातंत्र्याच्या कथा त्यांनी आईकडनं, काकांकडनं ऐकल्या होत्या. त्यामुळे समाजात होणारा अन्याय, अत्याचार ह्याच्या विरुद्ध त्यांना थोडीशी जाण होती, चीड होती आणि त्याच्यामध्ये आपण काहीतरी बदल करू ह्याच्यासाठी जाणीव होती. पुढे त्यांनी महात्मा गांधींची जी असहकार चळवळ होती, त्या असहकार चळवळीची पदवी प्रदान झाल्यानंतर त्यांनी क्रिमिनल लॉ मध्ये प्रॅक्टिस सुरू केली होती. पुढे त्यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. पुढे त्यांनी ते पहिले असं महाराष्ट्रीयन आहेत किंवा मराठी व्यक्ती आहेत की ज्यांनी केंद्र सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री, गृहमंत्री, संरक्षण मंत्री, उपपंतप्रधान पद देखील निभवलेलं आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांना, शैक्षणिक प्रश्नांना आणि आर्थिक संकल्पना आणि अर्थमंत्री असताना त्यांनी त्या गोष्टी निभावल्या होत्या. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना 1972 मध्ये आणीबाणीची घोषणा केली गेली. त्यावेळेस इंदिरा गांधींना खूप जणांनी विरोध केला होता. यशवंतराव चव्हाणांनी त्यांना पाठिंबा दिला, त्यामुळे त्यांच्यावरती देखील दोषारोप झाले होते. विरोधाला त्यांना बळी पडावं लागलं होतं. पुढे कालांतराने काँग्रेसची फूट झाली आणि यशवंतराव चव्हाण इंदिरा काँग्रेसमधनं बाहेर पडले आणि समाजवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी सुरू केलं. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्येच असताना अनेक राजकीय घडामोडींना वाटचाल करून ती वाचा फोडली, ज्यामधून महाराष्ट्रीयन माणूस, एकंदरीत सगळा समाज हा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीला कारणीभूत ठरला. जेव्हा टेन्शन नाही घ्यायचं, 1960 ते 70च्या दरम्यान चीन आणि भारतमध्ये जेव्हा संघर्ष निर्माण झाला, श्री मेनन हे भारताचे संरक्षण मंत्री होते. त्यावेळेस भारताच्या संरक्षण मंत्री पदाची सगळी धुरा यशवंतराव चव्हाणांवरती सोपवली गेली होती. त्यावेळी त्यांनीच अवलंबलेले धोरणामधनं भारताला त्या